सलग 10 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बेहाल. काढणीला आलेला भुईमूग, सूर्यफूल शेतामध्येच सडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढला आणि शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला. शेतकऱ्यांचे हाल पाहिले तर काढणीला आलेले भुईमूग, सूर्यफूल अक्षरशः सडलेल्या अवस्थेत शेतामध्ये आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार की नुसती आश्वासनं देऊन शेतकऱ्यांकडे परत पाठ फिरवली जाणार? कारण एकीकडे कृषी सहाय्यक विभागाचं काम बंद आंदोलन आणि पिकांची पाहणी करण्यासाठी लागलेला अवलंब यामुळे शेतकरी पूर्णतः चिंतेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग 10 दिवसाच्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांचे बेहाल झालेले इथं पाहावयास मिळत आहेत. जर एकूणच बघितलं तर भुईमूग असेल शेतामधला, नाही तर सूर्यफूल असेल, या सूर्यफुलाची जर अक्षरशः अवस्था बघितली तर आपण सूर्यफूल बघू शकताय, पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत हे सूर्यफूल आहे. जर हातामध्ये सुद्धा आता शेतकरी इथं शेतामध्ये सूर्यफूल काढणीला आलेला आहे आणि काढताना सुद्धा जर बघितलं तर हे पूर्ण सूर्यफुलाची अक्षरशः अवस्था अशी आहे की पूर्णपणे हा सूर्यफूल कुजलेला आहे. आणि खरोखर मायबाप सरकार याकडे, या शेतकऱ्यांकडे बघणार आहे का? या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार का? हे सुद्धा पाहणं इथं गरजेचं आहे. पूर्णपणे कुजून जसं दही होतं त्या पद्धतीनं अक्षरशः या सूर्यफुलाचं दही झालेलं आहे आणि शेतकऱ्याला जर बघायला गेलं तर पूर्णपणे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी दिसतं इथं. ब्युरो रिपोर्ट, शाहू न्यूज महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.